जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना की तुम्हाला जेवणच बनवता येत नाही म्हणून, तर त्यांना अशी उंबर हंडीची भाजी बनवून खाऊ घाला. बघा कसं कौतुक करते ते तुमचं. मग याला बनवायसाठी गॅसवर तवा ठेवायचा, त्याच्यात थोडं तेल टाकायचं आणि खोबरं टाकून द्यायचं. खोबरेल चांगलं भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आता लगेच 2 उभं कापलेले कांदे तव्यावर टाकायचे, त्याच्यात पण थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं. आता ह्याच पद्धतीने हिरव्या मिरच्या, धने, अद्रक, लसूण, फुटाणे, शेंगदाणे, ते आणि कोथिंबीर भाजून घ्यायची, काढून घ्यायची. आता 2 वेगळे वाटण करायचे. शेंगदाणे, ते आणि लसूणचं एक वेगळं वाटण करायचं आणि बाकी सगळ्याचं एक वेगळं वाटण करायचं. आता वाटण बनले का गॅसवर लगेच एक कढाई ठेवायची, त्याच्यात अर्धी वाटी तेल टाकायचं आणि मसाले टाकायचे. आता तेलामध्ये मसाले टाकल्याच्या नंतर वाटण टाकायचं आणि वाटणला चांगलं तेल सुटूस्तो परतून घ्यायचं. तेल सुटलं की त्याच्यात थोडंसं पाणी आणि मीठ टाकायचं आणि हलवून उकळण्यासाठी ठेवून द्यायचं. तर शेंगदाणे आणि तिळाचं जे वाटण होतं ना, त्याच्यात 1 चमच मिरची पावडर टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं त्याला हलवून एक मसाला बनवून घ्यायचा. आता लगेच बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये मिरची पावडर, हळदी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून चांगलं मळून घ्यायचं. त्याचा उंडा बनवून घ्यायचा. मग छोट्या छोट्या लाट्या बनायच्या, लाट्याच्या वाट्या बनवून घ्यायच्या आणि त्याच्यात मसाला भरून घ्यायचा. आता भाजी उकळते त्यावर सगळ्यामध्ये असं पटापटा मसाला भरून घ्यायचा आणि भाजीला चांगली उकळी आली का मग एक एक करून सोडून द्यायचे. आणि हे नक्की लक्षात ठेवा की ते भाजीमध्ये सोडताना आहे ना, गॅसचा फ्लेम हाय पाहिजे. बघा कसली भारी तरी आलेली आहे भाजीला. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाली आपली भाजी तयार. आता इकडे तिकडे बघायचं, जवळ भाजी गरम आहे तवरच ताटात वाढून घ्यायची. बघा कशी एक नंबरच भाजी झालेली आहे. तर तुम्ही पण अशी भाजी एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट मध्ये सांगायची मला अजिबात विसरू नका.